Hello dear learners, today's topic is kinds of adverb. In the previous अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह वी हॅव स्टडीड. ॲट द सेम टाइम काइंड्स ऑफ ॲडवर्ब ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर प्रॉमिनंट या ठिकाणी 8 टाईप आपण घेतलेले आहेत ॲडवर्बचे. ॲडवर्ब्स ऑफ टाईम, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस, ॲडवर्ब्स ऑफ रिझन, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर, इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब्स, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री, ॲडवर्ब्स ऑफ अफर्मेशन अँड ॲडवर्ब्स ऑफ निगेशन. तर ॲडवर्ब्स म्हणजे काय? ॲड प्लस वर्ब. बघा, टेल अबाउट द वर्ब. ओके, जसं ही रन फास्ट. रन कसा धावतो तो? फास्ट. कसा धावतो? स्लो. मीन्स हे जे ॲडवर्ब असतात, वर्बबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द असतात. ओके, तर आपल्याला ग्रामरच्या दृष्टिकोनातून ही माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे आयडेंटिफाय कसे करायचे? ओके, वन बाय वन वी विल स्टडी. ॲडवर्ब्स ऑफ टाईम म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. ॲडवर्ब्स ऑफ टाईम. टाईम म्हणजे काय? वेळ. जसं आय एम टीचिंग यू नाऊ, तर नाऊ हा शब्द काय झाला? बघा, नाऊ शब्द आला. ओके, जसं ही विल गो टू स्कूल टुडे. टुडे आज. ओके, देन आय विल कॉल यू. बघा, इंग्रजीतले वाक्य आणि त्याच्यासोबत मी काय टायमिंगचे जे शब्द आहेत ते दर्शवतो, ते दाखवतो या ठिकाणी. ओके, जसं ॲडवर्ब्स ऑफ टाईम म्हणजे वेन. आस्क द क्वेश्चन व्हेन. पर्टिक्युलर सेंटेन्सला व्हेन प्रश्न विचारायचा. व्हेन डू यू स्टडी? नाऊ. टुडे. व्हेन यू विल गो टू स्कूल. ओके, व्हेन यू गो आउट ऑफ स्टेशन? टुमारो. जसं टुमारो माय फ्रेंड विल कम. सो दीज वर्ड्स इंडिकेट दॅट ॲडवर्ब्स ऑफ टाईम. ओके, रिमेंबर दॅट. नंतर ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. प्लेस. आस्क ए क्वेश्चन व्हेअर. व्हेअर क्वेश्चन काय विचारायचं? व्हेअर द ॲक्शन टेक प्लेस. ओके, जसं या ठिकाणी आस्क ए क्वेश्चन व्हेअर. जसं कम हिअर, इकडे ये. गो देअर, तिकडे जा. ओके, इट इज रेनिंग एव्हरीवेअर. सर्वीकडे पाऊस आहे. एव्हरीवेअर. ओके, where he lived, where did he live, where he went, at home. हे जे शब्द दर्शवतात हे ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. त्याच्या नावामध्येच अर्थ घेतला. प्लेस म्हणजे ठिकाण. कोणत्या ठिकाणी आहे असं. टायमिंग म्हणजे केव्हा झालं असं. नंतर ॲडवर्ब्स ऑफ रिझन. रिझन काय कारण? आस्क ए क्वेश्चन वाय. प्रश्न विचारायचा वाय, का झालं. ओके, so why are you late? Because I was not feeling well. Because while coming there was the obstacles on the way. Because so that म्हणजे म्हणून. so I didn't come to school. therefore है ना. therefore हे मॅथ मध्ये वापर. therefore the equation of the sum is like that. तर लक्षात एवढं ठेवा. प्रॉमिनंट शब्द लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून मग उदाहरणं जेव्हा सेंटेन्समध्ये येतात ग्रामरचे तेव्हा हे ॲडवर्ब्स ऑफ रिझन असते. आणि आस्क ए क्वेश्चन व्हाय. नंतर ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. आस्क ए क्वेश्चन हाऊ. मॅनर, हाऊ द ॲक्शन टेक प्लेस. हाऊ. ओके, जसे हॅपीली आय वेंट देअर. ही कम टू माय होम हॅपीली. ओके, हॅपीली द बेबी met her or his mother. happily आनंदाने. fastly. ओके, slowly, softly. जनरली ॲडवर्ब जे असतात ना त्यांना ly सफिक्स लागतो. ओके, कोणता बघ त्या ठिकाणी ly. हे ॲडवर्ब्स ऑफ कशामध्ये येतात? मॅनरमध्ये येतात. नंतर इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषणे.
ओके. आस्क क्वेश्चन बघा, इंटरॅक्टिव्ह ॲडव्हर्बमध्ये आस्क क्वेश्चन वेन, वेअर, वाय असे जनरल प्रश्न असतात. ओके. नंतर आहे ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. आस्क क्वेश्चन हाऊ मच, किती प्रमाणामध्ये घडली आहे. ओके. इट्स व्हेरी, ही इज व्हेरी डेंजरस. व्हेरी किती प्रमाण. ही इज टू लेट, जसं व्हेरी, टू, ॲज प्लस ॲज, सो, ॲज, डॅश डॅश डॅश, ॲज एक्सेट्रा. ओके. जसं ही इज ॲज टॉल ॲज, है ना. ही इज ॲज टॉल ॲज लाईक हिम. जसं ही इज टू लेट लाईक दॅट. ॲड्रेस ऑफ डिग्री लक्षात ठेवा. उदाहरण याचे शब्द. ॲड्रेस ऑफ अफार्मेशन. अफार्मेशन म्हणजे होकारार्थी, ज्याच्यामध्ये होकारार्थी सेंटेन्स असते. काय म्हणतो तो, इट शोज द पॉझिटिव्ह सेंटेन्स. जसं यस, रिअली, आर यू कमिंग टू स्कूल, यस. ओके. आणि येत नसेल तर नो. तर दुसरा ॲड्रेस ऑफ निगेशन. ओके. इट शोज द निगेटिव्ह, नो, नॉट, नथिंग एक्सेट्रा. हे फक्त प्रॉमिनंट शब्द सांगितले, म्हणजे हे जनरली सेंटेन्समध्ये येतात तेव्हा हे त्याचे 8 टाईप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. यू रिमेंबर दॅट. ओके. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ॲडवर्ब्स. ओके. ॲडवर्ब्स ऑफ टाईम म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ॲडवर्ब्स ऑफ टाईम म्हणजे त्याच्यामध्ये टायमिंग दर्शवला जातो. ॲडवर्ब्स ऑफ प्लेस त्याच्यामध्ये ठिकाण दर्शवलं जाते. ॲड्रेस ऑफ रिझन कारण दर्शवण्यात जाते. ॲड्रेस ऑफ मॅनर पद्धत. इंटरॅगेटिव्ह ॲडवर्ब प्रश्न विचारले जाऊ शकतात. ॲड्रेस ऑफ डिग्री. डिग्री म्हणजे या ठिकाणी एखादं काय म्हणू आपण, किती प्रमाणामध्ये झालेलं आहे, हाऊ मच. नंतर ॲडवर्स ऑफ अफार्मेशन. अफार्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह. त्याला काय म्हणतो, अफार्मेशन म्हणजे काय म्हणतो आपण स्टेटमेंट. असे त्याच्यामध्ये असे साधे साधे सेंटेन्सेस असतात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स नसतात. आणि ज्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आहेत त्याला म्हणतात ॲडवर्स ऑफ निगेशन. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. यू शेअर like more and more to the students. Do shares, okay, so that they will get the benefits. Thank you so much.